जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येत आहे थेट महाराष्ट्राच्या राजकारणातून खळबळ उडून देणारी बातमी. शिंदे सेनेला अजित पवारांना सगळ्यात मोठा धक्का. भारतीय जनता पार्टीने अखेर आपलं सगळ्यात मोठं रहस्य केलं उघड. भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा धक्का. नेमकी काय आहे बातमी मित्रांनो? सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही पक्षांच्या निकालाच्या संदर्भातील अंतिम सुनावणी जवळ आली असतानाच आता मात्र राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंसाठी आणि शरद पवारांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बाब सध्या सुप्रीम कोर्टाच्या अगोदरच येते. महाराष्ट्राचं राजकारण अखेर पुढे जात आहे आणि शिंदे सेनेची आणि अजित पवारांची सत्तेतून हकालपट्टी. नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात? भाजपा सगळ्यांना वरचढ ठरत असतानाच दोन मोठ्या नेत्यांना दिलाय जबरदस्त धक्का. महायुती अखेर फुटली. नेमकं काय? तर सविस्तरपणे आपण जाणून घेऊया मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणत होतो की महाराष्ट्रात महायुती शेवटपर्यंत टिकेल. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत हे तिन्ही पक्ष एकत्र राहून महाराष्ट्राची सत्ता उपभोगतील. मात्र भाजपने दोन्ही पक्षांना आता अतिशय मोठ्या संकटामध्ये ओढलंय आणि त्यांना असं बरोबर संकटात ओढलंय की ते आता दोन्ही पक्ष बाहेर देखील निघू शकत नाही. अशामध्येच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मात्र मोठी खेळी पुण्यासह मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये केली असून शिंदे सेनेला आणि अजित पवारांना घरचा रस्ता दाखवण्यात भाजपला आता मोठं यश येत आहे. भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्याच प्रादेशिक पक्षांना संपवण्याची जोरदार तयारी करते. हे आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत होतो आणि अगदी त्याच वळणावरती भारतीय जनता पार्टीने आता आपला वसा सुरू केलाय. शिंदे सेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला संपूर्ण सत्तेच्या बाहेर हाकलून देणं ही त्यांची शेवटची आता तयारी सुरू झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांना जागा वाटपाच्या संदर्भामधून अजित पवारांचं एकनाथ शिंदेना 10-10, 15-15 जागा वाटप करून त्यांना सत्तेच्या बाहेर कसं हाकलता येईल याची जोरदार तयारी बीजेपीने सुरू केली आहे. पुण्यामध्ये भाजपा शिंदेना जागा तयार आहे 15 ते 20 जागा. या जागांवरच आपण निवडणूक लढवा असा थेट इशारा शिंदेना दिलाय. तर शिंदेच्या नेते असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपच्या महायुतीतून बाहेर पडणार असल्याचा थेट इशारा देत राज्याच्या राजकारणात सगळ्यात मोठी खळबळ उडून दिली आहे. दरवेळी शिंदे सेना भाजपला खूप मोठ्या तक्रारीचा इशारा देत असते आणि अजित पवारांनी तर पुण्यातूनच भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेत शरद पवारांना सगळ्याच महानगरपालिका क्षेत्रामध्ये विलिनीकरण करून राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्याची जोरदार तयारी अजित पवारांनी सुरू केली आहे. आणि ही तयारी सुरू केल्यामुळे भाजपला मात्र याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये बसताना दिसतोय आणि भाजपचा दारुण पराभव आता जवळ येऊ लागलाय असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणू लागलेत. आम्ही काही एवढे जवळचे नेते राहिले नाही असं म्हणत त्यांनी शरद पवारांना जवळ करत भाजपला दूर करण्याचा प्लॅन आखलाय. पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक या सगळ्या महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधात भाजपा अशी थेट लढाई आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे एकनाथ शिंदेंना थोड्या जागावरती बोलवण करत त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे. मात्र ठाण्यात, नवी मुंबईत, कल्याण डोंबिवली, पुण्यात, मुंबईत शिंदे सेनेला जास्त जागा द्यायच्या नाहीत. जर त्यांनी खूप मोठी लढाई केली तर त्यांना सत्तेच्या बाहेर हाकलून द्यायचं अशी तयारी देखील भाजपने सुरू केल्याचं मुंबईमधून सध्या समजतंय. यामुळे मित्रांनो अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना आता भाजपचा चेहरा अखेर समोर आला असेल. समज असेल की भाजपचं नेमकं राजकारण काय आहे. या सगळ्या घडामोडींवरून महाराष्ट्रामध्ये भाजपने अखेर या दोन गटाचा करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं जाण्याची तयारी केली का हे आता आगामी काळातच समजेल. मात्र सध्या तरी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचं एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर हाकलण्याची जोरदार तयारी भाजपने सुरू केली असून या दोन्ही गटांनी स्वतःहूनच आता म्हणण्यास सुरुवात केली आहे की आम्ही सत्तेतून बाहेर पडतोय किंवा आम्ही युतीतून बाहेर पडतोय इथपर्यंत येऊन पोहोचलंय मित्रांनो. म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा या दोन्ही पक्षांना वरचढ ठरत सत्तेतून त्यांना हाकलण्याची तयारी करत आहे. याबद्दल मित्रांनो लवकरच घोषणा होईल. मात्र अजित पवारांच्या आणि शरद पवारांची युतीची घोषणा आज होते आणि या घोषणेनंतरच
सत्ता समीकरण राज्यात काय असणार हे लवकरच समजेल. आपणास काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद.